नमो जगद्गुरु तुकया प्रज्ञा सूर्य भास्करा ज्ञान मार्तंडा वळुनी फेडिले अंधकारा जयाचे कीर्तनी जन होती पांडुरंग लोक उद्धारासाठी निर्मिले अभंग जयाने चालविला नाम भक्ती मार्ग सोपा नमस्कार माझा तुकया माय बापा श्री संताची माथा चरणावरी प्रस्तुत मराठा आरक्षणाच्या निमित्तानं साखळी उपोषणाच्या माध्यमातून चाललेल्या आंदोलनाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग संतश्रेष्ठ विश्ववंदनीय जगद्गुरु जगद्भूषण ज्यांनी 13व्या शतकात उभा टाकलेल्या वारकरी चळवळीचा संघर्ष 17व्या शतकाच्या कालखंडात परमटोकास नेण्याचं काम केलं, म्हणून ज्याच्या संबंधानं वाक्य उच्चारले जातात तुका झालासे कळस. वारकरी चळवळीच्या कळसाची भूमिका ज्याने निभावली त्या जगद्गुरु तुकोबारायचा 4 चरणाचा अतिशय उत्कृष्ट असा अभंग बहुतेक कीर्तनकारांनी कीर्तनासाठी न वापरलेला असा हा उपेक्षित आणि दुर्लक्षित अभंग आज आपण कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला आहे. मित्र हो, सज्जन हो, सगळ्यांना लक्षात घेणं गरजेचं आहे, कारण महाराष्ट्रात 400 वर्षाच्या नंतर पुन्हा एकदा वारकरी संप्रदाय त्या ठिकाणी राजकीय क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात, आर्थिक क्षेत्रात बंड करण्याच्या तयारीत आहे. आणि आपल्यासाठी खूप जमेची बाजू आहे, कारण का आम्ही कधी आमचा स्वतःचा विचार केलेलाच नाही. आणि म्हणून वारकरी चळवळीचा इतिहास काय, वारकरी चळवळीनं संघर्ष कशा पद्धतीचा केला, वारकऱ्यांची भूमिका काय आहे, कारण का या सगळ्या गोष्टीवरती प्रकाश पडणं अत्यंतिक गरजेचं आहे. आणि म्हणून 12व्या शतकात जरी त्या ठिकाणी वारकरी चळवळीचा जो नवा आयाम वारकरी चळवळीला संत नामदेव महाराजांनी दिलेला आहे. आणि म्हणून आम्हाला लक्षात घेतलं पाहिजे की आम्ही आज मागणी कशाची करतोय. शाबास. कुठल्या प्रवर्गातून? ओबीसी. शाबास. काय म्हणून? हा, शाबास. नसं बोलायला शिकलं पाहिजे, कारण का 400 वर्ष झालं आम्हाला कधी बोलूच दिलं नाही. बोलू दिलं का? आमच्या तोंडावर हात ठेवला. तुला कळत नाही, तुला कळत नाही. कोडमटम दास कटमा अक्कल थोडी महेश बेच करली ये घोड़ी कुछ का बेटा गेहूं काटा जितना पिटा उतना ही मिटा कुछ भी ऐसा दाता नहीं जो पिटे बिगर देता नहीं. ही आमच्या बाबतीत म्हण लावल्या गेली. आणि म्हणून हजारो वर्षाच्या कालखंडानंतर आम्ही बोलायला लावलो. मित्र, आम्ही याच्यासाठी भाग्यवान आहोत. ते विको चक्क बंद करून टाकून द्या बरं, काहीच गरज नाही आपल्याला. जगद्गुरु तुकोबारायला टाळकरी किती मिळाले दादा? 14. आपल्याला अडचण नाही, खूप मिळाले. आणि तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मेहनत घेऊन टाळकऱ्याचा वारकऱ्याचा संच उभा केलाय. त्याबद्दल मला मनापासून त्या ठिकाणी तुमचं खूप खूप या ठिकाणी आभार, अभिनंदन. काय जे करायचं ते करावं वाटतंय. आणि म्हणून वारकरी धर्म जागवण्याचं काम कोणी केलं? वारकरी धर्म वेगळा आहे आणि इथं चातुर्वर्ण्यवादी व्यवस्था निर्माण करणारा वर्ग वेगळा आहे. हे आम्हा वारकऱ्यांना कळणं अत्यंत गरजेचं आहे. वारकरी चळवळीच्या संदर्भात जर बघायचं असेल तर कुणबी हा शब्द वारकरी चळवळीच्या संदर्भात पहिल्यांदा नामदेवानी वापरलेला आहे. नामदेवानी आम्हा कीर्तन कुळवाडी आणि कनाई उदी मजोडी नामदेव महाराज म्हणतात. कुळवाडी म्हणजे शब्द काय आहे? कुळवाडी म्हणजे कुणबी. कुळवाडी. छत्रपती शिवाजी महाराजाला काय म्हणतात? कोणतं भूषण म्हणतात? शाबास. कुळवाडी भूषण म्हणजे कुणबियाचं भूषण. कुणबी जो बघा, कुणबी कोणाला म्हणतात आणखी सोपं करून सांगतो. ज्याला अंटीना आणि शेंडी नाही, त्याच्या व्यतिरिक्त जेवढे आहेत तेवढे कुणबी. सोपे आणि सरळ भाषा आहे. कुणबी काहीच प्रश्न नाही. कुणबी योग सोडून. शाबास. ही वस्तुस्थिती आम्हाला समजावून घेतली पाहिजे. हजारो वर्षाचा कालखंड पाहत असते वेळी आपल्या देशामध्ये वेद आहेत, शास्त्र आहेत, उपनिषद आहेत, पुराण आहेत, सगळे ग्रंथ आहेत. पण सगळ्या ग्रंथाची भाषा कोणती आहे? संस्कृत. शाबास. आपली भाषा कोणती आहे? मराठी. म्हणजे लोकाला जी भाषा येत होती ती पुस्तकात नव्हती, आणि पुस्तकात होती ते लोकाला येत नव्हती. प्रॉब्लेम होता.
भाषेमुळे काय काय प्रॉब्लेम होते तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. कानडीने केला एकाचे उत्तर एकाने. भाषा सगळ्यात महत्वाचं माध्यम असते. ज्याच्या हातात भाषा आहे तो जगावर राज्य करत असतो. इंग्रज जगावर राज्य का केले? इंग्रजानं इंग्रजी भाषा जगात नेली ना. शाबास. आम्ही इथं का थांबलो तर याचं कारण आहे की आम्ही आमची मराठी भाषा जगापर्यंत नेऊ शकलो नाही. हिला इथंच थांबवलं. संतांनी पहिल्यांदा मराठी भाषेचा वापर केला का नाही? केला ना. शाबास. संतांनी संस्कृत भाषेचा वापर केलेला की केला का नाही? नाही. शाबास. अलीकडे फॅड आले का नाही? आमच्या संतांनी एकाही संस्कृत भाषेचा वापर केला नाही. नामदेव महाराजांना ज्यावेळेला सामाजिक परिस्थिती बघितली त्यावेळेला नामदेव महाराजांना लक्षात आलं समाजाचं उत्थान करायचं असेल तर त्याच्यात शैक्षणिक क्रांती होणं अत्यंत गरजेचं आहे. नामदेव महाराज जातीनं कोण? शिंपी. आजच्या शिंपी बांधवांनी ओबीसी बांधवांनी लक्षात घेतलं पाहिजे. जे आम्हाला मध्ये येऊ देणं म्हणलेत की नाही त्याच्यासाठी सांगतोय. नामदेव महाराज शिंपी ओबीसी. प्रवर्गात कोण? ओबीसी. सावतामाळी कोण? ओबीसी. सांगा त्या भुजबळाला. कारण सावतामाळी कोण आहेत? ओबीसी आहेत. चोखोबा कोण आहेत? एससी आहेत. चोखोबा कोण आहेत? एससी आहे. शेड्यूल कास्ट. चोखोबा एससी आहेत. आणि तुकाराम महाराज कोण आहेत? तुकाराम महाराज विदर्भात कोकणात कुणबी आहेत आणि मराठवाड्यात मराठा आहेत म्हणजे ओपन मध्ये आहेत. एससी ओबीसी मायनॉरिटी अल्पसंख्याक वर्गाची जगातली पहिली संघटना बांधायचं काम आमच्या नामदेव महाराजांनी केलेलं आहे. वारकरी चळवळीला केलेलं आहे. आणि म्हणून जे कोणी मराठ्यांना आरक्षणात न येऊ दिल्याची भाषा करतात त्याच्यासाठी एक महाराजांनी अभंग लिहिलेला आहे. प्रमाण येत असलं तर यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी साधू संत जर अप्पल पोटे असते तर साधू संतांनी म्हटलं असतं जारे जारे लहान थोर. संतांनी काय सांगितलं? यारे यारे लहान थोर. आणि म्हणून वारकरी चळवळीनं कधीही कोणाला भाई ढकलायचं काम केलं नाही, आत घ्यायचं काम केलेलं आहे. आणि म्हणून नामदेव महाराजांना ज्या वेळेला बघितलं मला अत्यंत धावत्या वेगानं जायचं आणि कुणबी या शब्दावर जास्तीचा जोर द्यायचा आहे. कारण त्या ठिकाणी नामदेव महाराज त्या काळात स्वतःला कुणबी म्हणून घेतात. धंदा कोणता करतात? शिंप्याचा. बघा कुणबी कोण कोण आहेत? धंदा शिंप्याचा करतात ते स्वतःला काय म्हणतात? कुणबी म्हणतात. सावता धंदा कोणता करतात? हो शेतीचा करतात ना. शेवटी भाजीपाला कुठं पिकतो? शेतीत पिकतो. ते स्वतःला म्हणतात आमची माळीयाची जात, शेती लावू, बागायत. म्हणजे बघा जो बागायत काम करतो तो कोण झाला? माळी झाला. शाबास. माळी झाला. शाबास. ज्योतिराव फुले काय म्हणतात? आता मला सगळ्यात सविस्तर बोलायचं. ज्योतिराव फुले म्हणतात जो शेती करत करत मेंढरा पाळण्याचा व्यवस्था करतो तो धनगर झाला, व्यवसाय करतो. जो बागायती शेती करतो तो माळी झाला आणि जो कोरडवाहू शेती करतो तो कुणबी झाला. हे ज्योतिराव फुले हंटर कमिशनच्या पुढे जे त्यांनी साक्ष दिली होती त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे. हंटर कमिशनला लिहिलेल्या पत्रात. हे काय आपण आपल्या बनचं सांगत नाही आणि कोण्या स्तोत्रातलं बी नाही. महाराष्ट्र सरकारनं प्रकाशित केलेल्या पुराव्यातलं आहे. म्हणजे बघा लक्षात घ्या. बागायती शेती करतो तो कोण? माळी. कोरडवाहू शेती करतो तो कोण? कुणबी. मेंढपाळ करतो तो कोण? शाबास. मग मला एक सांगा बरं, बागायती शेती करणाऱ्याची परिस्थिती आर्थिक चांगली असते का कोरडी शेती करणाऱ्याची परिस्थिती चांगली असते?
शाबास. मग हा कुठला न्याय आहे? बागायती शेती करणारा आरक्षणात, हा, आणि कोरडी शेती करणारा आरक्षणाच्या बाहेर. कुठला न्याय आहे? चर्चेला बसा ना साहेब. चर्चेला बसलं तर तुम्हाला पुढारी दे कशाला लागतील? माझ्यासारखा एक महाराजही तुम्हाला बकळ होईल. कारण का आपण आपल्याकडे सगळेच हत्यार आहेत. भारतीय राजघटनेपासून ते कायदा पुराण सगळ्या गोष्टी आहेत. कारण इतर कीर्तन वेगळे आणि हे कीर्तन वेगळं. खड्यावरच्या गोष्टी सांगून मी बाकीचे कीर्तन करता येतात, पण इथं नाही जमत. नामदेव महाराजांना ठरवलं मी जातीनं शिंपी आहे, कपडा कट करायचं काम करतो, पुन्हा जोडायचं काम करतो. अरे मला कपडा जोडता बी येत आहे, तोडता बी येत आहे, पुन्हा त्याचा शर्ट बी करता येत, लोकांची इज्जतही राखता येते. मग जो माणूस तोडलेला कपडा जोडू शकतो तो माणूस समाजाला जोडू शकत नाही का? हे नामदेव महाराजांच्या लक्षात आलं. मित्र, नामदेव महाराजांनी कीर्तन परंपरेची या कीर्तन परंपरेची सुरुवात केली. याच्या पूर्वीचे जे कीर्तन होते का नाही, एक कीर्तनकार उभा टाकून राहायचा, 2 जण वाजवायचे राहायचे, आणि ज्यानं कीर्तन लावले का नाही अर्ध कीर्तन त्याच असायचं. ही कीर्तनाची पद्धत होती. त्याला काय म्हणत होते? चरित्र कीर्तन. नामदेव महाराजांनी हे कीर्तन चालू केलं. पहिला जगातला कीर्तनकार कोण? हा, नामदेव महाराज. आणि तो कोण? ओबीसी. आलं लक्षात? तो ओबीसी. पहिलं अभंग कुणी लिहिलं? पहिलं अभंगही नामदेव महाराजांनी लिहिलं. नामदेव महाराजांच्या अगोदर या देशात एकही अभंग झाल्याची नोंद कुठल्याच कागदपत्रात नाही. जगातलं पहिलं अभंग संत नामदेवांनी लिहिलं, आणि त्या नामदेव महाराजांचा वारसा जगद्गुरु तुकोबारायांनी चालवलेला आहे. कारण तुकोबाराय म्हणतात, जगद्गुरु तुका अवतार नाम याचा, संप्रदाय सकळाचा येतोनिया. तुकोबाराय म्हणतात. म्हणजे नामदेव महाराज ओबीसी, आणि ओबीसीचा आदर्श कोण घेतला? तुकोबारायने घेतला. मग तुकोबाराय कोण? तुकोबाराय बी ओबीसी, तुकोबाराय बी कुणबीच. आणि मुळामध्ये वारकरी चळवळीला समजून घेत असते वेळी वारकरी चळवळ म्हणजे केवळ गंध लावणे, केवळ माळ घालणे इतकी मर्यादित नाही. ज्या ज्या वेळेला त्या ठिकाणी समाजामध्ये संकट निर्माण होतोय, ज्या ज्या वेळेला समाजामध्ये अन्याय होतो, त्या त्या वेळेला त्या ठिकाणी वारकऱ्याच्या डोक्यातला क्रांतीचा विचार ज्या वेळेला समोर येतो त्याला वारकरी म्हटलेला आहे जगद्गुरु तुकोबारायांनी. कारण का महाराजांचं म्हणणं काय आहे? वारीकरी म्हटले नाही ते. हो, होय होय वारकरी. काय हो? वारकरी हो. हे जे काय आमचे भजनी आहेत ना सगळे, हे आता नाचले ना, याच्या मागे एक शास्त्र आहे, याच्या मागे एक कारण आहे. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये भाला कसा चालवावा याचं प्रशिक्षण जगद्गुरु तुकोबारायांनी दिलं होतं. या टाळकरी वारकरीला आम्ही 2 पाऊल मागे येतो, 4 पाऊल पुढे जातो का नाही? शस्त्रू जवळ आला की पाठीमागं यायचं, आणि तो पाठीमागं गेला की पुढे जाऊन त्याच्या पोटात खुपसायचं, आणि आपला भाला आपण परत घ्यायचं. हे भजनातून शिकवलं महाराजांनी. आणि म्हणून अर्धे छत्रपती शिवाजी महाराजांचे अर्धे सैनिक आहेत, ते रात्रीला कीर्तन करायचे, वेळ प्रसंगी कीर्तन करायचे, आणि वेळ प्रसंगी हातात तलवार घ्यायची. असा प्रशिक्षित वर्ग जगद्गुरु तुकोबारायांनी दिला होता. आणि म्हणून तुकोबारायांनी छत्रपती शिवाजीराजाच्या संदर्भात एका जुन्या गाथेत आहे, जी तंजावरला जी गाथा आहे ना, त्या गाथेत एक पुरावा आहे. त्या पुराव्यात काय म्हणतात तुकाराम महाराज? शिव तुझे नाम ठेविले पवित्र, शिव तुझे नाम ठेविले पवित्र, शिव तुझे नाम छत्रपती सूत्र विश्वाचे की, छत्रपती सूत्र विश्वाचे की, शिव तुझे नाम ठेविले पवित्र, शिव तुझे नाम